नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार. माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू. आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता. आपण प्रश्नातील संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक तपशीलवार पाहू शकता. आता कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू. फ्ल्युओ कॉर्पोरेशन, तिकर FLR. हे पुनरावलोकन 25 ऑगस्ट 2025 पर्यंत वर्तमान माहिती वापरून तयार केले गेले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी फ्ल्युओ कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे. कन्स्ट्रक्शन होल्डिंग 12 संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत. व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा. अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण स्कोअर 10 पैकी 5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल -0.5 गुण आहे. व्यापकपणे पाहता संपूर्ण US स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की सरासरी बाजार स्कोअर एकूण 1.8 गुण आहे. कंपनीच्या 5 पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध फ्ल्युओ कॉर्पोरेशन. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. फ्ल्युओ कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही पाहतो की 12 महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स फ्ल्युओ कॉर्पोरेशन -14% ची गतिशीलता दर्शविली. 43.1% उपश्रेणीमधील किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध. कंपनीचे बाजार भांडवल फ्ल्युओ कॉर्पोरेशन $6.72 अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण $79 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $5.95 अब्ज आहे. $22 अब्जच्या ताळेबंद भांडवलासह उपश्रेणी 0.5 अब्ज किमतीची आहे. स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो. शेअर फ्ल्युओ कॉर्पोरेशन बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 8.482% आहे. पुस्तक मूल्य 27.455% आहे. कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले 1 पॉइंट. अभ्यासाधीन कंपनीवर $1.07 अब्ज कर्ज आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 18% आहे. कंपनीची कर्ज कामगिरी चांगली 1 पॉइंट. कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर 1.6 आहे. उपश्रेणी 13 मध्ये सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते कमाई गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $4,137 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी नफा $389 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर 0.4 आहे. उपवर्गातील सरासरी 1.2. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $16,320 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरती अंदाजे $1,540 दशलक्ष आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. विक्री मार्जिन 25.4% आहे. उपवर्गासाठी सरासरी 9.1%. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 14.136% आहे.
हे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 67% अधिक आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $250,000 इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी ते $417,000 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम $153.9 आहे. उपवर्गातील सरासरी $1,000 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल $6,07,000 आहे. उपश्रेणीमध्ये $353,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपश्रेणीसाठी सरासरी 3.4% तुलनेत विक्रीसाठी शेअर्सचा वाटा 6.3% आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 37% पातळी दाखवते. फ्लुओ कॉर्पोरेशन उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे 60% आहे. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $41.54 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाजे $49.24 आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणावर आधारित फ्लुओ कॉर्पोरेशन स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. प्रति शेअर $41.55 वर खरेदी व्यापार उघडा. कंपनीकडे तुलनेने उच्च रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली गेली आहे. संस्थेचे मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित होते. अकिमच्या निर्देशांक नफा घ्या 52.6 वर सेट आहे. स्टॉप लॉस 30.5 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 24 सप्टेंबर 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर SNDX विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार आहे. शिल्लक ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक विरुद्ध ऑर्डर अंतिम किंमतीला बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स